आहे. अगं भांडी घासतेस की नाही तू? हे काय नानी? अगं पोटात राख जाणं बरं नव्हे, काय काय रोग होतात म्हणे. जेवण मग कसं चालेल? ऐक काय म्हणते ती, ठोंबी नुसती बसली आहे. हे मालू, अगं गांधीजींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला ना, तेव्हा हे बघ, हे बावळट इंग्रज. इंग्रज 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 अगं असं काय म्हणजे काय मालू, आपल्या लोकांनी असं त्यांना चले जाव असं पळवून लावलं. आपल्या माणसांना कसं पळवून लावायचं हा खरं प्रश्न आहे. हे तू काय म्हणालीस आता? नाही, तुम्ही काय म्हणत होता? अगं हे इंग्रज चले जाव, त्यांना आपण असं पळवून लावलं. बरं झालं, असंच पाहिजे त्या इंग्रजांना. आपल्या देशात राहतात, आपल्यावरच राज्य करतात. अरे वा रे वा, कोण समजतात स्वतःला. अहो बंडीवंसांचं कळलं ना तुम्हाला? कोण गेलं? भांडून आल्या त्या. त्याची कल्पना आहे मला. मग आता मला कसं आहे, मी बंडीच्या सासऱ्यांना पत्र धाडले आणि आवर्जून फोनही केला होता. पण अगं ते भयंकर चिडलेले वाटले मला. हो. म्हणाले काय पण ते? सर म्हणाले काहीच नाही तुझं, पण मी काय म्हणतो, हे प्रकरण जरा निवळू दे. हे प्रकरण निवळल्यावर आपल्याला काहीतरी विचार कर. अहो निवडू दे म्हणजे तिकडे त्यांनी दुसरं लग्न बिग्न केलं म्हणजे? अगं असं कसं दुसरं लग्न करेल कोणी? समजा केलं तर? मालू तू काही बोलतेस, दुसरं लग्न कोण कशाला असं करेल? मला काय वाटतंय, घरचा कर्ता पुरुष म्हणून तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, भांडण मिटवलं पाहिजे. अगं मी बोलेन भाऊजींशी, पण ते बोलायला तयार नाही, त्याला मी काय करू? मला काय वाटतंय, तुम्ही सरळ घरीच जा त्यांच्या. अगं माधू काय घरी जा काय म्हणते? अहो तुम्ही त्यांच्या घरी जा आणि शांतपणे त्यांच्याशी बोला. त्यांना समजवा. मी काय म्हणते, तुम्ही हे करायला हवं. बहिणीचा संसार नीट झाला पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही मला वाटतं ना. मग तुम्ही जा आणि त्यांच्याशी बोला, नीट समजवा त्यांना. वेळ पडली ना तर पायही धरा त्यांचे. आता वडील माणसांची भूमिका तुम्हालाच घ्यायला हवी ना, तर तुम्ही जा आणि नीट बोला त्यांच्याशी आणि बंडीवंसांना धाडा सासरी. अगं पण बंडी ऐकायची नाही. ऐकतील होत्या, त्यांना कुठे हौस आहे संसार मोडायची. खूप गैरसमज आहेत त्यांच्या मनात. आपण भाऊ भाऊजे म्हणून त्यांचे गैरसमज दूर करायला नकोत का? संसार वाचवायला हवा आपण, हो की नाही? तुम्ही बोला भाऊजींशी. काय झालं? काय नाही ग मालू, म्हणजे एवढा चांगुलपणा कुठून येतो ग तुझ्यात? बंडी वाटेल तशी बोलते, तुला वाटेल तशी वागवते, तरी तुला बंडीच्या संसाराबद्दल प्रचंड तळमळ आहे. काही झालं ना तरी कुणाचाही संसार मोडू नये बघा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.